बोलवते ना, आपल्याला लय डिमांड आहे तिथं. नंबर 1 कारागिरी आपण. एका दिवसात पदर काढायचं, एका दिवसात. मग आपल्याला पैठणीत लय पैसा भेटायचा. मी हप्त्याला आहे ना 7,000 रुपये कमवायचो. दोन आहे का 30 रुपये दे ले लो चलो. आपल्याला सगळ्या डिझाईन येते अख्ख्या पैठणी साडीवर अख्ख्या डिझाईन येते. अख्खा पैठणीचं ग्रहमानाचं चक्कर. ग्रहमान फिरले काय करते नाही, तो नाही देत साथ. कोणी कोणाचं नाहीये, कोणी कोणाला साथ देत नाही. ते फक्त आपल्याकडे किती आहे ते पहिले इस्कायचे काम करीत आहे. कोणी कोणाला देत आजकाल रुपये देत नाही. भिकाऱ्याच्या जुळीवर नजर राहते. असं राहत. सुखी त्याच्यामुळे ते साईबाबामुळे. आणि महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी साड्यांचं नाव काढलं की डोळ्यांसमोर येतात त्यावरचे देखणे, सोन्या चांदीच्या जरीचे डिझाईन्स आणि लाख मोलाचे पदर. एका दिवसात हजारो लाखोंच्या पैठणीवर अप्रतिम डिझाईन साकारणारा एक हुकमी कारागीर आज नियतीच्या फेऱ्यात असा काही अडकलाय की त्याला स्वतःचे पोट भरण्यासाठी शिर्डीच्या रस्त्यांवर लहान सहान वस्तू विकण्याची वेळ आली आहे. ही व्यथा आहे मूळच्या येवल्याच्या दिगंबर बाबूराव शिंदे यांची. श्री साईबाबांच्या शिर्डीतील प्रसादालयासमोर असणाऱ्या रिंग रोडवर जर तुम्ही कधी चक्कर मारली तर रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचा कागद टाकून बसलेला हा चेहरा नक्कीच अस्वस्थ करेल. अंगावर मळकट कपडे, 4-5 दिवसांपासून न झालेली आंघोळ, वाढलेली दाढी आणि अंगाची उडणारी दुर्गंधी. वरवर पाहताना कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाईल. कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून डोक्यावर छत्री धरून साईबाबांचे फोटो, स्टिकर्स, किचन, धागेदोरे आणि चहाची चाळण अशा 4-5 प्लास्टिकच्या वस्तू घेऊन तो बसलेला असतो. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे त्याच्या त्या विक्रीच्या छोट्या वस्तूंवरही धूळ साचलेली असते. डोळ्यात तेल घालून तो फक्त एकाच अपेक्षेत असतो, एखादा ग्राहक येईल आणि 10-20ची बोहणी होईल. दिवसभरात कसे बसे 150 ते 200 रुपये कमवून तो प्रामाणिकपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करत आहे. एकेकाळी याच दिगंबरचे येवल्यात स्वतःचे हक्काचे घर होते. तो आनंदानं आपले आयुष्य जगत होता. मात्र म्हणतात ना की माणसाला माणसाकडूनच धोका मिळतो. कोणातरी जवळच्याच व्यक्तीनं केलेल्या घोर फसवणुकीमुळे दिगंबर अचानक बेघर झाला. मालकी हक्काचं घर आणि हस्त खेळतं विश्व एका झटक्यात गमावल्याचं दुःख त्याचे कोवळे मन पचवू शकले नाही. या प्रचंड मानसिक धक्क्यानं त्याला कोलमडून टाकलं आणि तो गेल्या काही वर्षांपासून शिर्डीत येऊन पोटाची खळगी भरण्यासाठी हा संघर्ष करत आहे. आजच्या समाजाची विदारक परिस्थिती किती टोकाची आहे याची प्रचिती दिगंबरचे आयुष्य पाहिल्यावर येते. त्याचे कुटुंब तसे पूर्ण आहे. सख्खा भाऊ आणि बहीणही शेजारच्या गावात सुखी आहे. परंतु दुर्दैवाचे फेरे आणि परिस्थितीच्या चक्रात अडकलेल्या या गुणी कलाकाराकडे आज कुटुंबातील सदस्यांचे आणि आप्तेष्टांचेही दुर्लक्ष झाले आहे. रक्ताची नाती जेव्हा अशी दुरावतात तेव्हा एका कलाकाराचा होणारा हा कोलाहल समाज मनाला सुन्न करणारा आहे. साई न्यूजच्या माध्यमातून छोटीशी मदत तात्काळ सुपूर्द करण्यात आली आणि यापुढेही ती केली जाईल. परंतु प्रश्न फक्त एका वेळच्या मदतीचा नाही तर एका हरवलेल्या कलाकाराला त्याचं हक्काचं आयुष्य परत मिळवून देण्याचा आहे.
जर हा व्यक्ती खरोखरच पैठणीचा एक नंबरचा कारागीर असेल तर समाजातील दानशूर व्यक्ती, पैठणी व्यावसायिक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी पुढे येण्याची हीच वेळ आहे. या कलाकाराला केवळ रस्त्यावरून उठवून चालणार नाही, तर त्याला पुन्हा त्याच्या मूळ प्रवाहात आणणे, त्याच्या आवडीचे पैठणीच्या कामाशी संबंधित हक्काचे रोजगार देणे आणि उपेक्षेमुळे ढासळलेली त्याची मानसिक स्थिती पूर्ववत करण्यासाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आज दिगंबर शिंदेंना तुमच्या आमच्या सहानुभूतीची नव्हे तर भक्कम आधाराची गरज आहे. चला पुढे येऊया. एका हरवलेल्या कलाकाराला आणि एका मुलाच्या थिजलेल्या हातांना पुन्हा एकदा सन्मानानं उभे करूया. माझं नाव दिगंबर बाबूराव शिंदे. हा, आम्ही येवला. हा, येवल्याला पैठणीचा बिझनेस आपला, साड्याचा. नाही, आपलं दुसऱ्याचं. आपलं काय करायचं, लोकांकडं करायचं मी दुसऱ्याकडं. हा, कामाला होतो. तरी कामाला झालं, मी लहानपणापासून होतो. एवढं होतं ना, तेव्हापासून कामाला जातो मी. हा, पगार मला भेटायचा पहिले कमी भेटायचा, आता मग जास्त भेटतो. आता पैसे लय भेटते आता. ते सोडलं. आई वडील आहे ना इकडं आले त्याच्यामुळे सोडलं, नाही तर मी सोडलं नसतं काम. आमचे ग्रहमानाचं चक्कर, ग्रहमान फिरले. काय करते, ते स्वतःच होतं. ते घरात पण फसवलं आम्हाला. ते पडीत घर होतं, पडकं. मग आता इकडे घेतलं भाड्याने. ते पडीत घर होतं. हा, मग 8 तास. मी पहाटे 5ला जायचो. आपल्या येवल्याला सगळं ते पैठणीचा बिझनेस आहे. येवला पैठणी. हा, येवला पैठणी, कापसे, सोनी पैठणी, सुंबाला कोटकोट पैठणी. ते व्यापारी मोठमोठे ते नग खरेदी करते. तुम्ही काय काय काम करायचं त्याच्यात? मोर काढायचो, पोपट, अस्वली, हरण, हत्ती, असं. सगळं माहिती तुम्हाला पैठणीमधलं? मग सगळं आपल्याला सगळ्या डिझाईन येते अख्ख्या. अख्ख्या पैठणी साडीवर अख्ख्या डिझाईन येते. अख्खा पैठणीचं. मग आता काय तब्येतीला काय झालं? काही लकवा झाला काय झालं? नाही तर आपलं कसं तब्येत आहे चांगली. ते आपलं खानपान चांगलं नाही ना. ते खानपान ते पोट भरत नाही. ते जेवण करतो आपण. ते याचं ते सावंतांचं ते पोट भरत नाही, काही नाही. त्यांनी पोटच भरत नाही ते जेवणानी. ते आता परत जर कामाला लावत लागतं मग लागू ना. येईन का सगळं? हा, मग येईन ना सगळं काम. हा, माहिती ना आपल्याला त्याच्यातली सगळी. काय झालं किडा असं तुम्हाला शिवून यावं लागलं सगळं? कोणासंग भांडणं झाली काय? भांडणं नाही झाले. ते घर नाही ना आम्हाला राहिला तिथं. जागा नाही ना राहिला. काय करते, मग आता इथे काय करायचं? इकडे येत असं सामान. हा, कटलरीचं, हे शाईबाबाचं असं. हा, 100, 200, 150 असा. होतं का बरं? हा, चालतं का ते? भाऊ आहे. तो पहिल्यापासून इथेच आहे? हा, इथंच आहे पहिल्यापासून. तो नाही तो तुम्हाला साथ देत? नाही, तो नाही देत साथ. कोणी कोणाचं नाहीये. कोणी कोणाला साथ देत नाही. ते फक्त आपल्याकडं किती आहे ते पहिले हिसकायचे काम करीत आहे. कोणी कोणाला देत आजकाल रुपये देत नाही. ते उलट आपल्याकडे पाहते. तुझ्याकडे किती पैसे म्हणते, तुझ्याकडे किती पैसे तेवढे दे म्हणते.
ते असं आहे, भिकाऱ्याच्या जोळीवर नजर. भिकाऱ्याच्या जोळीवर नजर नजर राहते, असं राहत. आता बाबाच्या नगरीत तुम्ही आले मग हा. ठीक आहे. आपण सुखी त्याच्यामुळेच आहे, शाई बाबामुळे. आणि याच्यामुळे सुखी. गणपतीचं. मग मग 150-200 रुपये तुमचं घर चालतं का आई? एवढं नाही चालत. आपल्याला पैठणीत लय पैसा भेटायचा. मी हप्त्याला आहे ना 7,000 रुपये कमवायचो एका हप्त्याला. सगळं येवला पैठणी सगळं येतं. मग ते दुकानदार परत बोलवते नाही तुम्हाला? मग बोलवते ना, आपल्याला लय डिमांड आहे तिथं. नंबर 1 कारागिरी आपण. आपला नंबर 1 आहे त्याच्यात. सगळं अख्खे लोक बोलवत्या म्हणे तुम्ही चांगलं काम सोडून गेले म्हणे तिकडं. कामाला या ना म्हणे, इकडं कामाला या म्हणे, तुम्हाला लागल तेवढे पैसे देईल म्हणे, उचल देईल, काय प्यायचं ठिकाणा लावून देईल म्हणे, चहा जेवण बिवण सगळं म्हणे, तुम्हाला पैसे देईल म्हणे अंगावर. मग तुम्ही का बरं जाता? मी नाही जात तिकडं. आपण जात नाही. काय करते आता, इकडं आहे ना, आता इकडंच राहतो. नाही तर घर नाही ना तिथं जायला. तिथं स्वतःच होती आपली जागा, स्वतःच घर होतं तिथं. सगळं ये पडीत घर होतं ते. सगळं अख्ख्या घरात फसवलं ते. मग काय, त्या घरात लय फसाफशी झाली. आता ते पडीत येते सगळं. आता डायरेक्ट आहे ना ते दिलं सोडून, आता इकडे घेतलं. मग तिथं जागा भेटत नाही भाड्यानी. तिथं पाहिले मी भाड्यानी जागा. स्वतःच पण पाहिलं. तुम्हाला भेटल म्हणे, फक्त पैसा लागतो आहे ना. पैशाशिवाय काही नाही. तिथं लई 7-8 लाख रुपये लागत आहे जागा घ्यायची म्हटल्यावर. मग माझा इथं समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला कामाला लावलं लागतं का? लागन ना मग. बर चालन ना मग, लागन ना. पैठणी साडी का? डिझाईन अजून बी जमती का clear? मग क्लिअर जमते ना. मोर काय येतं? मोर पदर किती दिवसात? पदर आपण. मी नंबर 1 येवल्यात एका दिवसात पदर काढायचो. एका दिवसात. मग पोरं म्हणायचे हात लय चालवते म्हणे तुझा, लय पटापट काम करतो म्हणे. तू इतकं रपरप काम करतो म्हणे. एका साडीला किती दिवस लागले? एका साडीला आम्ही 2.5 दिवसात साडी काढायचो. तो 1.5 दिवसात बिडून द्यायचा. मी एका दिवसात पदर काढायचो. एका साडीला त्याला खर्च तरी येतो 8,000 रुपये लागते एका साडीला. विकती ती 50,000ला जाते. नवीन कारागीर तुम्ही एक दिवसात पदर काढायचं, नवीन कारागीरला किती दिवस लागायचे पदर? नवीन कारागिराला ते मग ते 2 दिवस लावित्या, 3 दिवस लावित्या. एका पदर काढायला. माझा एक मी सकाळी 5ला जायचो. कितीला पूर करायचो? 3-4 वाजता पदर पुरा. मग किती रुपये आता ते मला भेटायचे तेव्हा 800 रुपये एका पदराला. 800 रुपये. काही सगळा अनुभव घेऊन बसलो मी. आता या बा कोणी कोणाचं राहत नाही, माहिती ना तुम्हाला. हे आहे तर सगळे आहे ना. मग मग आई वडील मग बरीच तब्येत. बरी त्यांची. आता काय दवाखाना वगैरे त्यांना आता आईला डायबिटीज झाला. ते गोड जास्त खाऊ त्याच्याकडून मग ते पैसे कोणाला देतात? मी साशवितो थोडे बँकेत टाकीतो. बँकेत आपल्या नावावर तेवढे काम येतं ना आपल्याला आहे ना. तरी होत्या 200
250 असा, कधी 100, कधी 150 असा. तुम्हाला धंद्याचं तर माहिती ना कसं राहतं. मग कसं यावा, झाला तर झाला, नाही झाला तर नाही झाला आहे ना, असं राहतं. मग यावा आता 2-3 दिवस काहीच धंदा नाही. फक्त आज बोनी झाली, 10 रुपये आले फक्त, हे विकलं. हा छाप असं. धंदा झाला तर झाला, नाही तर कधी होत नाही आहे ना, धंद्याचं असं राहतं. हा मग सगळं सांगितलं. आता तुम्हाला परत जायची इच्छा आहे का कामावर? काम करशाल का परत? करन ना, मग काम करन ना. आता जायचे ना, उद्या जायचे. आता उद्या जायचे पोळगावला. पोळगावचा गणपती पाहतो आहे ना. हा